Hare
Yeah.
दत्ताच्या अनुग्रहाने त्यांनी भगवंताची प्राप्ती केली। हे अशी पवित्र नगरी आणि नरसिंह सरस्वती यांच्या पादस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली। असे दत्त मंदिर आणि श्री दत्त भगवंत यांच्या मुखामंदिरासमोर त्यांच्या चरणाच्या आश्रयामध्ये आपण सर्व इथे उपस्थित झाले। मातृवृंद पितृवृंद सर्वांना मी रामकृष्ण हरी जय श्रीराम म्हणतो आणि आपण माझ्या भावाकडे वळतो। विठ्ठल प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग। तुकोबाराय हे दत्त भगवंताची स्तुती करत असताना त्यांनी गाथेमध्ये हा अभंग लिहिला आणि संपूर्ण सृष्टीला भगवान दत्तात्रयांचं अनुग्रह प्राप्त झाला पाहिजे, भगवंताची सेवा प्राप्त झाली पाहिजे याकरिता त्यांनी हा अभंगाची रचना गाथेमध्ये केली। भगवंताने या स्वरूपाचं आणि या जीवनशैलीचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे। भगवान दत्तात्रय भगवान हे त्रिभुवन गुरु आहेत। हे सदैव भक्ताची सांभाळ करतात, भक्ताला रक्षण करतात, भक्ताला कृपा आशीर्वाद देऊन अनुग्रह देऊन त्यांना भक्ती मार्गामध्ये पुढे करण्यासाठी सदैव दत्त भगवान आपल्या पाठीशी उभे राहतात। अष्टापाठी राखा इतरांचा लेखा करी गाठिया ठिकाणचा काय मी गमा घेतला आहे अष्टापाठी राखा श्री गुरु तारिका अष्टापाठी राखा गुरु तारिका श्री गुरु तारिका अष्टापाठी राखा या अभंगातून दत्तात्रय भगवंताची जीवनशैली व स्वरूपाचं दर्शन करून देतात। भगवान दत्तात्रयांचं स्वरूप 3 शिरसा तीन शिर जे आहेत भगवंताचे त्याच्यामध्ये चंद्र म्हणजे ब्रह्माजी आणि दुर्वासा मुनी जे आहेत ते शंकरजी आणि भगवान स्वयं विष्णू जे आहेत ते दत्तात्रय भगवंताचा अवतार घेऊन अनुसया माता आणि अष्टे मुनींची तपस्या पूर्ण करतात आणि भगवंत अवतार घेऊन त्रिभुवन गुरु असं त्यांचं आहे अवधूत चिंतन अवधूत दत्त। अवधूताचा अर्थ असा होतो की अ म्हणजे नाही आणि धूत म्हणजे अहंकार। अहंकार ज्या ईश्वरामध्ये नाही, अहंकार ज्या मनुष्यामध्ये नाही त्याचं नाव अवधूत। म्हणजे अशी भगवंत अवधूत दत्तात्रय आहे की त्यांना अहंकार रहित आहे आणि संत हे अहंकार रहित असतात। त्यांच्यामध्ये द्वेष भावना कपट कोणत्याही प्रकारची हिंसा करण्याची वृत्ती त्यांची नसते, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वासना नसते। अशा संतांची महिमा असते आणि भगवान दत्तात्रयांच्या या कृपा आशीर्वादाने आपण आज इथे जमतो। त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आज इथे जमलेलो आहोत। भगवान दत्तात्रयांची कृपा आपल्यावरती सदैव राहो या कारणास्तव श्री तुकोबाराय यांनी अभंगामध्ये 3 शिरसा काकी पुढे स्वान घेतलेला आहे स्नान त्याचकरिता भगवंताचं सदैव स्वरूप आपल्या स्मरणात राहो यासाठी त्यांनी अभंगाची रचना केली आणि सदैव भगवंताचं स्वरूप भगवंताची शक्ती भक्ती करण्याची वृत्ती आपली राहो याकरता त्यांनी अभंगाची रचना केली। संत खूप छान चिंतन करतात। जीवाने कोणाला शरण जावे, जीवाने जीवाला शरण जावे, जीवाने देवाला शरण जावे का जीवाने धर्मपत्नीला शरण जावे, पण जीवाने दैवत्व आणि संतत्वाला शरण जावे। म्हणजे भगवान दत्तात्रय जे आहे ते ईश्वर रूपी त्यांनी अवतार घेतलेला आहे, पण कार्य जे केलं ते संताचं केलं। म्हणून तुकोबाराय एकनाथ महाराज विशाल महाराज झाले यांनी दत्त भगवंताचा अनुभव घेतला आणि संतत्वाला प्राप्त झाला आणि भगवंताची प्राप्ती केली। विठ्ठल
झाले की त्यांनी भगवंताची प्राप्ती केली आणि दत्तांच्या माध्यमातून दत्तांनी अनुग्रह केला. आपल्या जवळच ठिकाण आहे रागर तेथे सुद्धा दत्तात्रय भगवंतांनी अनुग्रह केला सरस्वती यांना आणि तेथून त्यांनी आपली परंपरा चालू केली आणि अनेक भक्तांनी दत्ताचं स्मरण करून आपल्या भक्ती करण्याच्या मार्गाला प्रारंभ केला. त्याच पद्धतीने आज मी सुद्धा भगवंताच्या या जन्मदिनानिमित्त दत्त भगवंत माझ्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी मला एक कीर्तन सेवा करण्याची प्रेरणा दिली. त्यावेळेला आयोजकांचा मी धन्यवाद करतो की त्यांनी मला कीर्तन करण्याची म्हणजे त्यांनी सांगितलं कीर्तन मला तर भगवंताची अशी कृपा भगवान प्रत्येकावरती अशीच कृपा आशीर्वाद प्रदान करत असतात. भगवान सदैव भक्ताच्या पाठीशी राहतात, भक्ताची मनोकामना पूर्ण करतात. भगवंताची प्राप्ती कशी होईल तर ते संत याच्यासाठी झालेले की जगाच्या कल्याणा संतांची विभूती परित्याग या प्रकारे संतांची कीर्ती आहे. आणि जेव्हा अनुसूया माता आणि अग्नी ऋषी हे तपश्चर्या करण्यासाठी वृक्ष पर्वतावरती गेले. वृक्ष पर्वतावरती त्यांनी निर्भया नदीच्या तीरावरती अशोक वनामध्ये उभं राहून 100 वर्ष तपश्चर्या केली. 100 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. त्यावेळेस 100 वर्ष काही जास्त नव्हते, तेव्हा हजारो वर्ष लोक जगायचे. आता 100 वर्ष सांगितलं म्हणजे काम त्या प्रकारे त्यांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने त्यांना जगाच्या विस्तारासाठी पाठवलं होतं की तुम्ही जा जगाचा विस्तार करा, तुम्हाला भगवंत प्रसन्न होतील, तुम्ही तपश्चर्या करा. त्या पद्धतीने भगवान अनुसूया माता आणि अग्नि ऋषी हे तपश्चर्या करण्यासाठी वृक्ष पर्वतावरती गेले. वृक्ष पर्वतावरती ते गेले आणि तेथे भगवंताची आराधना करू लागले, तपश्चर्या करू लागले. तेव्हा शंकरजी त्यांना प्रसन्न झाले. शंकरजी प्रसन्न झाले आणि त्यांना मागितलं काय तुम्हाला वरदान पाहिजे. त्यांनी सांगितलं की आम्हाला भगवान ब्रह्मदेवाने पाठवलेलं आहे एक जगाच्या विस्तारासाठी व धर्माचं कार्य आपल्या या मृत्यू लोकांमध्ये झालं पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती सर्व लोकांनी केली पाहिजे. यासाठी त्यांनी आम्हाला जगाच्या विस्तारासाठी पाठवलेलं आहे. तर तेव्हा शंकरजी म्हणतात की तुम्हाला काय वरदान पाहिजे. तेव्हा अनुसूया माता म्हणते की मला पुत्राची प्राप्ती हवी आहे. मला असा पुत्र दे की त्याची त्रिलोकामध्ये झेंडा असला पाहिजे. पुत्र दे असा पुत्र त्याचा त्रिलोकामध्ये झेंडा, असा पुत्र मला पाहिजे की त्याचा त्रिलोकामध्ये झेंडा राहिला पाहिजे. तो आम्हाला मृत्यू संसारातून त्याग करायला पाहिजे, तारणाला पाहिजे. तो पुत्र शब्दाचा अर्थ हा होतो की पतनायक राहायचे की पुत्र हा म्हणजे जो पतनापासून माय बाबांना तारतो अशा पुत्राची प्राप्ती पाहिजे की तो आम्हाला तारेल. त्याच पद्धतीने शंकरजी म्हणाले तुला पुत्रच पाहिजे. एवढी तुम्ही तपश्चर्या केली 100 वर्ष, तुम्हाला फक्त पुत्रच पाहिजे तर मी स्वतः पुत्र तुमच्या जन्माला येईल असं भगवंतांनी त्यांना आश्रय दिला, त्यांना वरदान दिलं. त्यानंतर अनुसूया माता आणि अग्नि ऋषी ह्या शहरामध्ये जाऊ लागले. तेव्हा भगवान शंकर हे ध्यानस्थ झाले आणि त्यानंतर अशाच प्रकारे ते आपली लीला करत राहिले आणि अनुसूया मातेला सतीत्वाची परीक्षा द्यावी लागली. पुढे मी सांगितले तुम्हाला. पण 3 शिरसा हा हात तया माझा दंडवत काठी जोडे पुढे स्वान नित्यला विवेके स्थान. भगवान दत्तात्रय जे आहे ते 3 शिर त्यांना सोम दुर्वासा मुनी आणि दत्त भगवान म्हणजे साक्षात विष्णू ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार हा हे दत्तात्रय भगवंताची स्वरूप आहे. आणि याच स्वरूपाला तुकाराम महाराज दंडवत साष्टांग प्रणाम करतात. म्हणजे संतांच्या पायाशी म्हणजे भगवंताच्या पायाशी नतमस्तक होतो. ही आपली वारकरी परंपरा आहे. या प्रकारे तुकोबारायाने आपला भाव दत्त भगवंताच्या चरणामध्ये समर्पित केला. त्यांच्या
जीवनशैलीचं चिंतन ते करत होते. जेव्हा जर आपल्याला खरंच भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांच्या पायाशिवाय कुठली जागा नाही. संतांची प्राप्ती नाही, संतांची प्राप्ती आपली वारकरी परंपरा जपणारे आपल्या भागातून कमी प्रमाणात होत चाललेले आहे, कमी होत चाललेले आहे. आपली संस्कार हे जे आपले नंबराने आपल्याला संस्कार दिलेले आहेत ते संस्काराची जोपासना आपण जर करणार नाही, संतांच्या संगतीमध्ये जाणार नाही तर दत्त भगवंताची प्राप्ती आपल्याला कशी होईल. तर भगवंताची प्राप्ती जर आपल्याला करायची असेल तर जीवनाचा उद्देश फक्त भगवंताची प्राप्तीच असेल तर आपल्याला संतांच्या संगतीमध्ये जावाच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही. संतांच्या संगतीवर मार्ग गती आकडावा शिल्पी. भगवान दत्तात्रयांच्या आश्रयामध्ये नवनाथ महाराज गेले. नवनाथ म्हणजे मत्स्यनाथ, गोरक्षनाथ, कैमीनाथ, कणिकनाथ, मणिनाथ, नागनाथ असे नवनाथ महाराजांनी श्री दत्तात्रय भगवंताचा अनुग्रह प्राप्त केला आणि त्यांनी चमत्कार करून सिद्धी प्राप्त केली. म्हणजे दत्त भगवंताची जर आपण ख्याती पाहिजे, दत्त भगवंतांनी अवतार यासाठी घेतला भक्तांची पायापाशी जर आपल्याला खरंच सिद्धी प्राप्त करायची असेल तर आपल्याला तप करावं लागेल. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर
भगवंताची भक्ती करावी लागेल. आणि जर आपल्याला खरंच भगवंताची प्राप्ती करायची असेल तर साधू शिवाय पर्याय नाही. आपल्याला साधूच्या संगतीमध्ये जावं लागेल. म्हणून तुकोबाराय भगवंत दत्तात्रयाची स्तुती करताय आणि काठी जोडे पुढे स्वान नित्य जाणवीचे स्नान. ज्याप्रमाणे दत्त भगवंताने आपल्या खांद्यावरती जोडे घेतलेले आहे आणि जोडे करून व्यक्ती संत घेतात की त्यांनी अहंकाराचा नाश केलेला आहे. म्हणजे भगवान दत्तात्रयाने अहंकार या नावाचा नाश केलेला आहे आणि तेव्हाच ते भिक्षाटन करतायत. आणि त्यांच्या या दिनचर्येला पाहून सर्व संत त्यांच्याकडनं अनुभव घेत आहेत की संतांनी कसं असलं पाहिजे तर स्वाभिमानी असलं पाहिजे. आणि त्याच प्रकारचे दत्तात्रय भगवान हे संतांचा स्वभाव कसा असतो, संत कसा असतो याचं उदाहरण हे त्यांच्या जीवनशैलीतून देत आहे. त्यांच्या जीवनशैलीतून ते सांगताय की मी माहूरगडावरती विश्राम करतो, कोल्हापुरामध्ये मी भिक्षाटन करतो आणि रोज गंगेमध्ये विश्राम करतो. म्हणजे ईश्वर असून सुद्धा संत असून सुद्धा ते त्यांचं नित्य नेम करतायत. नित्य नेम नामी जे प्राणी म्हणजे जर आपल्याला सुखी राहायचं असेल तर भगवंताची प्राप्ती आणि अभिमानाला सोडावा लागेल. भगवंताची प्राप्ती करावी लागेल आणि अभिमानाला सोडावा लागेल. तर अशा प्रकारे आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. अभिमान अहंकार हा जो आपल्यामध्ये एक मत्सर आहे त्याचा जर नाश नाही केला तर भगवंताची प्राप्ती होणे शक्य नाही. म्हणून भगवंताची प्राप्तीसाठी आपल्याला अहंकार सोडावा लागेल. अहंकार माणसाला मी जो करतो पण त्याची व्हॅल्यू नसते. तो अशी दत्तप्रभूंची महिमा आहे आणि त्यांनी
संतांचा अवतार घेऊन जगाला या गोष्टी शिकवल्या की संतांनी कसं असलं पाहिजे आणि भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे. संत भगवंतांनी अनेक संतांना अवतार केले. त्यामध्ये श्री संत कुशाल महाराजांना दत्तात्रयाने दिला. भगवान जेव्हा कुशाल महाराजांनी भक्ती करायला सुरुवात केली, भक्ती झाली, भगवंताची प्राप्तीसाठी ते बाहेर निघाले, तेव्हा ते माहूर गडावरती भगवंताच्या भक्तीसाठी भगवंताला प्राप्त करण्यासाठी दत्तांचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. दत्तांचा अनुग्रह प्राप्त झाल्यावरती दत्त भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुला भगवंताची प्राप्ती नक्कीच होईल, तू पंढरची वाट नियमाने कर, तुला भगवंताची प्राप्ती होईल. त्याच पद्धतीने कुशाल महाराज यांना पुढे भगवंताची प्राप्ती झाली. त्याची खूप कथा आहे. तर दत्त भगवंत हे अशा प्रकारे संतांना अनुग्रह देतात आणि त्या संतांना भगवंताची प्राप्ती करून देतात. म्हणजे दत्तात्रयांचा आशीर्वाद इतका महत्वाचा आहे की त्यांनी आशीर्वाद दिला म्हणजे त्या व्यक्तीचं कल्याण आहे. भगवंताचा आशीर्वाद जर प्राप्त करायचा असेल आपल्याला तर भगवंताच्या भक्ताकडे भक्ताच्या चरणामध्ये आपल्याला जावं लागतं. साधूची संगती म्हणजे साधूची संगती केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. विठ्ठल मात्या शोभे चक्राभार अंगी विभूती सुंदर. भगवंत दत्तात्रय यांच्या डोक्यावरती जटाभार म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये गंगा माता विराजमान आहे, जे महिषाची स्वरूपी आहे. त्यामध्ये शंकराच्या डोक्यावरती जटाभार आहे, अंगी विभूती लावलेली आहे. म्हणजे संतांचं स्वरूप कसं असतं तर ते दत्त भगवंताने अवतार घेऊन आपल्याला दाखवलं. त्यांनी अवतार घेऊन अनेक लीला केल्या, अनेक भक्तांना दर्शन दिले. त्यांनी जेतुपुळाच्या राजाला त्यांनी अनुग्रह दिला, त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यामुळे श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या घरामध्ये जन्माला आले आणि ते पुढे श्रीकृष्ण जगद्गुरु, श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु झाले. म्हणजे ते भगवंत आशीर्वाद त्यांचा फुकाचा, आपण म्हणतो आशीर्वाद फुकाचा आशीर्वाद लागला म्हणतो. त्याच प्रकारे भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद म्हणजे एकदम आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देणारच आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक संतांना भगवंताची प्राप्ती झाली. हे सोपी गोष्ट नाही आहे. यासाठी स्वयं दत्तात्रय भगवंतांना तप करावा लागला आणि तपाचा सामर्थ्य म्हणजे त्याच प्रकारे त्यांनी तप केला आणि म्हणजे आधी केले नंतर जगाला सांगितले. म्हणजे आधी करायचं असतं मग जगाला सांगायचं असतं. त्या प्रकारे भगवान दत्तात्रय यांनी स्वाभिमानी त्यांचा अवताराची कथा केली. स्वाभिमानी ते जगून त्यांनी भगवंताची प्राप्ती केली आणि जगाला धर्माची आणि भगवंताची प्राप्ती कशी करावी याचं त्यांनी चिंतन केलं, त्यांना आशीर्वाद दिला आणि अनेक संतांनी भगवंताची प्राप्ती केली. शंकर चक्र गदा हाती पाय खडावा गणपती तुका आमने दिगंबरा तया नमस्कार.
भगवान दत्तात्रयाचं स्वरूपाचं वर्णन तुकोबार आहे त्यांच्या मुखातून करत आहे. भगवंताच्या हातामध्ये पंचचक्र शंख चक्र सुदर्शन चक्र सदा हाती पाय खडावा करतात. ते जेव्हा चालतात तेव्हा त्यांची पाय त्यांचे जे खडावा असतात ते कर्षण करतात, आवाज करतात. असं भगवंताचं स्वरूपाचं वर्णन तुकोबार आहे त्यांच्या मुखामध्ये करत आहे. आणि शंखचक्र म्हणजे आपल्या परंपरेमध्ये शस्त्र हे दोन्ही अभ्यास करण्याची जे आपले संस्कार आहेत ते दत्तात्रयांच्या चरित्रावरून दत्तात्रयांच्या जीवनावरून आपल्याला दिसून येतं. भगवंताच्या मुखामध्ये शास्त्र आहे आणि हातामध्ये शस्त्र आहे. म्हणजे जेव्हा धर्मावरती काही ग्लानी होते तेव्हा ते शस्त्राचा प्रयोग करतात आणि धर्माच्या प्रचारासाठी ते शास्त्राचा प्रयोग करतात. याच प्रकारे भगवान दत्तात्रयांचे स्वरूप आहे. आपण ज्या प्रकारे पाहतो की आपल्या सनातन धर्मावरती अत्याचार करणारे काही जाती प्रवृत्तीचे लोक आपल्या सनातन धर्मावरती अत्याचार करतात, तेव्हा आपण काय केलं पाहिजे तर आपण शस्त्राचा प्रयोग केला पाहिजे आणि आपला धर्म टिकवण्यासाठी आपण शास्त्राचा प्रयोग केला पाहिजे. आपण शास्त्र आणि शस्त्र या दोन्हींचा अभ्यास करणार नाही, आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी असणार नाही तर बांगलादेश सारखी परिस्थिती आपली झाल्याशिवाय राहणार नाही. आपले संस्कार आपण विसरत चाललो आहोत. महत्वाचा मुद्दा जो आहे आपले संस्कार आपण परत दत्त जयंतीच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगतो. दत्त भगवंत हे संस्कारवान बनवण्यासाठी प्रजाला इतके लोक संसार सतयुगामध्ये होते आणि भक्तीचा प्रचार करण्यासाठी दत्त गुरूंनी अवतार घेतला आणि त्यांनी शस्त्र आणि शास्त्राचा अभ्यास आपल्या सर्व संतांना सर्व अनुग्रहाने प्राप्त केला होता, त्यांना दिला. आणि तेव्हा भगवान दत्तात्रयांनी जी शिकवण सर्व संतांना दिली की भगवंताची प्राप्ती करायची असेल तर शस्त्र आणि शास्त्राशिवाय पर्याय नाही. आणि धर्मावरती जी आपली अधर्म जे अनेक ठिकाणी आपल्या सनातन धर्मावरती होत आहे त्याची जर आपल्याला रक्षा करायची असेल तर संस्कारवान व्हावं लागेल, साधुत्व समितीमध्ये जावं लागेल. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आता जर आपण पाहायला गेलो तर लहान मुलांना मार्ग सुद्धा होता येत नाही. ही वास्तविक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आपल्या भागामध्ये वारकरी परंपरा जोपासणारे म्हणजे तुमच्या वयाचे लोक आहेत पण आमच्या वयाचे लोक काय होत नाहीये. ही पण एक मोठी समस्या निर्माण होते. सर्व मातृवर्ग इथे बसलेला आहे की आपल्या मुलांना संस्कारवान बनवा, चरित्रवान बनवा. आणि ते चरित्रवान आणि संस्कारवान होते तेव्हाच आपली परंपरा आपले वारसे दत्तगुरूंच्या माध्यमातून दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आणि शस्त्र आणि शास्त्राच्या प्रयोगाने संपन्न होते. आपण पाहतो की रोहिंग्या मुसलमान जी आधी प्रवृत्तीचे लोक आपल्या भारतामध्ये लँड क्लिअर जाऊन या धर्म परिवर्तन गोहत्या अशा अनेक प्रकारच्या चळवळी करत आहेत ज्याने लोक सुद्धा धर्म स्थापित होईल आणि ते आपल्या धर्माला नाश करतील या प्रकारची ते वृत्ती घेऊन कार्य करत आहेत. तर आपण इथपर्यंत सज्ज होणार नाही, या गोष्टीला आपण करण्यापासून टाळणार नाही, आपण प्रत्युत्तर देणार नाही तिथपर्यंत आपला धर्म टिकणार नाही.
आपल्याला संस्कारवान यासाठी व्हावं लागेल, शास्त्र शस्त्राचा प्रयोग आपल्याला करावा लागेल, तेव्हा आपला हा धर्म टिकेल. अन्यथा आपल्या या परंपरा नष्ट होतील, आपले वारसे चालू आहेत. तर हे चालवायचं असेल तर आपल्याला नवीन मुलांना तयार करावं लागेल, संघटना स्थापित करावं लागेल, मुलांना जोडावं लागेल, आपली वारकरी परंपरा चालवावी लागेल. आणि आपल्या भागातून जेव्हा ही वारकरी परंपरा चालेल तेव्हा आपल्या भागामध्ये भगवंताची भक्ती करणारे भक्त निर्माण होतील आणि सर्वजण भगवंताची भक्ती करतील. आणि गोहत्या आणि अनेक जे मुद्दे आहेत ते आपल्या भागातून सुद्धा नष्ट होतील. तुकोबा आहे दत्त भगवंताला नमस्कार करताय. भगवंत तुकाराम महाराजांना, एकनाथ महाराजांना, विशाल महाराजांना अनुग्रह देत आहे, कारण की ते त्यांच्या सानिध्यात गेले. ते आपण जेव्हा दत्त भगवंताच्या सानिध्यात गेलो आणि संतांच्या सानिध्यात गेलो तर भगवंत आशीर्वाद देण्याशिवाय आपल्याला राहत नाही. भगवंताची कृपा सदैव आपल्या पाठीशी असते. म्हणून तुकोबा आहे त्यांच्या या भक्तातून भगवंताच्या स्वरूपाचं व जीवनशैलीचं वर्णन करताय आणि सर्व भक्तांना त्यांची स्तुती करण्यासाठी सांगताय. म्हणून म्हणा दिगंबरा शंकराने अनुसया माता आणि अत्रिऋषींना आशीर्वाद दिला. अनुसया मातेचा अर्थ हा होतो अनुसूया, असूया, जिच्या मध्ये द्वेष, वासना, वासना नाही, कपट नाही, तिच्यामध्ये हिंसा करण्याची वृत्ती नाही, अशा अनुसया मातेला दत्त भगवंतांनी आशीर्वाद दिला. आणि अत्रिऋषीच्या नावाचा जो अर्थ आहे, अत्रि म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेला व्यक्ती, म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे त्याची व्यवस्था आहे. सत्तर समगुण, सत्सम रज या तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेल्या दत्तात्रय भगवंताची गीताश्री अत्रिऋषी आहेत. हे ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून प्रकट झालेले आहेत. ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून
अत्रि ऋषी प्रकट झाले आणि अनुसूया माता आणि अत्रि ऋषी हे तपश्चर्या करण्यासाठी वृक्ष पर्वतामध्ये निर्भया नदीच्या तीरावरती अशोक वनामध्ये एक तपश्चर्या करू लागले आणि 100 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. शंकरांनी त्यांना वरदान दिलं की मी तुझ्या आश्रमामध्ये प्रकट होईल किंवा निश्चित प्राप्त होईल. आता शंकरांनी आश्रमात येऊन ते ध्यानस्थ झाले. त्यानंतर भगवान अनुसूया मातेची सत्व परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये गेले होते. त्या आजची पार्श्वभूमी अशी की जेव्हा अनुसूया माता पतिव्रत धर्माचं पालन करण्यामध्ये श्रेष्ठ आणि तिची कीर्ती जगभरामध्ये झाली तेव्हा अनुसूया मातेची कीर्ती सांगत नारदजी हे सध्या त्यानंतर वैकुंठ लोकामध्ये भगवान पांडवांच्या चरणी आणि रुक्मिणी मातेच्या चरणी लक्ष्मी मातेच्या चरणी दिले आणि भगवान पांडुरंग जे होते ते भगवंताच्या भक्तांच्या रक्षणासाठी कुठेतरी गेलेले होते. तेव्हा ही सगळी कथा नारदजींनी लक्ष्मी मातेला सांगितली की एक अशी पतिव्रता स्त्री आहे की ती मृत्यू सागरामध्ये तिचा चेहरा इतकी वाढलेली आहे की इतकी पतिव्रता आहे की ती मेलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी जिवंत केलं आणि ती सूर्यनारायणावरती तिची सत्ता आहे. सूर्यनारायणावरती तिची सत्ता आहे. मृत्यूवरती ती विजय मिळवू शकते अशी कीर्ती सांगत अनुसूया मातेची नारदजी गेले. नारदजीचा स्वभाव असतो की एक दुसऱ्याला सांगायचं. नारदजी सांगतात त्याचप्रमाणे नारदजी जेव्हा वैकुंठामध्ये गेले तेव्हा ते भजन गात गेले. आणि ही सगळी कथा अनुसूया मातेची पतिव्रत धर्माची कथा ते लक्ष्मी मातेला सांगू लागले. आणि जेव्हा एक स्त्रीची कथा दुसऱ्या स्त्रीला सांगितलं जातं तेव्हा स्त्रीचा स्वभाव माहिती तुम्हाला सगळ्यांना कसा असतो. जेव्हा ते एक स्त्रीची दुसऱ्या स्त्रीला सांगतात तेव्हा ती स्त्री नाराज होते. म्हणजे अनुसूया मातेची कथा ऐकून लक्ष्मी माताला असं वाटतं की ती पतिव्रता स्त्री आहे आणि माझ्यासमोर अनुसूया मातेची मृत्यू लोकांमध्ये अनुसूया माता आहे तिची एवढी गराणी करताय. मग तेव्हा लक्ष्मी माता चिडली आणि लगेच ती नारायण भगवंतांना जवळ गेली आणि सांगू लागली की हे नारदजी पहा हे एवढे अनुसूया मातेची एवढी पतिव्रत धर्माची कथा सांगताय मला माझ्यासारखी पतिव्रत नाही. मग तेव्हा लगेच पार्वती माता आणि सावित्री माता ना सुद्धा नारद सांगू लागले. आणि तेव्हा ते तिन्ही जण ब्रह्मा विष्णू जे त्यांचे पती होते त्यांना त्यांनी सांगितलं की हे जे आमच्या मातेची ही कथा सांगताय पतिव्रत धर्माची नारदजी आमच्यासाठी पतिव्रत कोणी नाही. तर आपण सर्वांनी अनुसूया मातेची परीक्षा घेतली पाहिजे. त्यांची सर्व परीक्षा घेतली पाहिजे.
संध्याकाळी जाऊ लागले. तेव्हा आजचे ऋषी जे होते ते वनाच्या बाहेर भिक्षाटनासाठी गेलेले होते आणि त्यांचा कमंडलू जो होता तो तिथेच ठेवलेला होता त्यांनी. आणि अनुसूया मातेच्या द्वारामध्ये तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश गेले, हे साधू जोगी धरून गेलेले होते. आणि तेव्हा ते बोलू लागले अलग निरंजन विषाद देही. आणि तेव्हा अनुसूया माता जी होती ती बाहेर आल्या आणि त्यांनी फळ हार वगैरे घेऊन आलेले. पण ब्रह्मा विष्णू साधू जोग घेऊन आले होते, त्यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना सांगितले की निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा दे, निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा दे, तेव्हा आम्ही तुमची भिक्षा स्वीकारू. यासाठी अनुसूया मातेला शंका झाली की हे निश्चितच माझी परीक्षा घेत आहे, हे माझी परीक्षा घेण्यासाठी झालेले आहे. हे भगवंता माझी रक्षा कर, मला पतिव्रता धर्माचं रक्षण करण्यापासून मला वाचव, तिची रक्षा करून मला मुक्ती दे. तेव्हा अनुसूया मातेने तो कमंडलू जो ठेवलेला होता, अग्नी ऋषीचा कमंडलू घेतला आणि त्यातून पाणी जे होतं ते त्या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश साधू म्हणून आले होते त्यांच्या अंगावर त्यांनी शिंपडले. आणि शिंपडताच ते लहान बाळ झालं. अनुसूया मातेला आठवलं की आपण केवळ तपश्चर्या केली होती, तेव्हा निश्चितच शंकराने मला आशीर्वाद दिला होता की मी तुझ्या घरी पुत्र होऊन प्राप्ती होईल. मला असं वाटतं, अनुसूया माता समजून लागली स्वतःशी की मला असं वाटतं की हे निश्चितच भगवंत तेच स्वरूपामध्ये आलेले आहेत. ते एकदम प्रसन्न झाले, तिच्या नेत्रामध्ये सुंदर असं आनंद अश्रू येऊ लागले. ती खूप कैवरली आणि तिने बाळाला दूध प्राशन करू लागली, पाण्यामध्ये झोका देऊ लागली. आणि ते खूप प्रसन्न होत असताना अग्नी ऋषी सुद्धा आश्रमामध्ये आले आणि त्यांनी सुद्धा हा आनंदाचा क्षण पाहून ते सुद्धा आनंदात झाले आणि ते खूप आनंदित होऊन भगवंताचं भजन करू लागले, कीर्तन करू लागले. आपण पण कीर्तन करूया. दिगंबरा दिगंबरा आणि ब्रह्मदेव
ब्रह्मदेवाची जी पत्नी होती सावित्री ब्रह्मणी आणि शंकराची पत्नी जी होती पार्वती हे चिंतेत पडले की आपले स्वामी केव्हाचे गेलेले अजूनपर्यंत घरी आले नाही, ते परीक्षा घ्यायला गेले का काय घ्यायला गेले. मग त्यांना एकदम शंका आली. मग त्यांनी नारदजींना बोलवलं. नारदजींनी सगळी कथा सांगितली आणि त्यावेळेस सावित्री माता, पार्वती माता आणि लक्ष्मी माता हे तिन्ही जण अनुसूया माताने ऋषींच्या आश्रमामध्ये आले. अनुसूया मातेची प्रार्थना करू लागले की आम्हाला आमचे बाळ वापस द्या, आमचे पती आम्हाला वापस द्या, आम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे पतीचं प्रेम किती असतं पतीवरती ते त्यांची कथा आहे. आणि त्यांनी त्या माध्यमातून त्यांना सांगितलं की आम्हाला आमचे पती वापस द्या. अनुसूया माता म्हणाली की तुला जे बाळ पाहिजे म्हणजे तुझे जे पती आहे तुम्ही ते घेऊन जा. पण तेव्हा त्यांनी त्या पाण्यामध्ये पाहिलं तर ते ओळखीनाशे झाले. म्हणजे त्यांना समज ते एकदम चिंतेत पडले की माझा पती कोण आहे. ते एकदम चिंतेमध्ये झाले की माझा पती कोण आहे. तर त्यांना ओळखू येत नव्हतं की माझा पती कोण आहे. मग ते अनुसूया मातेची प्रार्थना करू लागले, हे माता आम्हाला आमचे पती वापस द्या, कृपया आम्हाला सांगा की आमचे पती कोण आहे. तेव्हा त्याच कमांडमधून जे अर्जुन ऋषीचा कमांड त्यांच्याकडे होता तेच पाणी जेवढी परत शिकवलं त्यांनी. आणि परत ते ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार तिथे प्रकट झाला. पण दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णूचं महेश यांचं रूप तिथे प्रकट झालं आणि लक्ष्मी सावित्री आणि पार्वती माताच्या प्रसन्न झाल्या. एकदम आनंदित झाल्या. ते एकदम आनंदित झाल्या आणि ते आपल्या पतीला सांगू लागले की तुम्ही सत्व परीक्षा घेण्यासाठी आले होते. अनुसूया मातेची खरंच खूप मोठी ख्याती आहे. ते खरंच पतिव्रत धर्माचं पालन करतात आणि त्यांची ख्याती ही खूप महान आहे. आम्ही त्यांना साष्टांग प्रणाम करतो. स्वतः लक्ष्मी पार्वती आणि सावित्री माता येत्या अनुसूया मातेला सांगू लागल्या. आणि तेव्हा भगवान ब्रह्मा विष्णू महेश जे होते ते एकदम प्रसन्न झाले आणि अनुसूया माता आणि अर्जुन ऋषीला ते आशीर्वाद देऊ लागले. आणि अनुसूया माता जी होती आणि अर्जुन ऋषी होते ते परत चिंतेत पडले की भगवान स्वयं आपल्या घरी बाळरूपाने जन्माला आले आणि ते आता परत जातील. हे सत्य पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सावित्री माता यांना परत घेऊन जातील. ते एकदम चिंतेमध्ये पडले. त्यांना एकदम कैवल्यासारखं झालं. आणि तेव्हा ते प्रार्थना करू लागले, हे भगवान ब्रह्मा विष्णू महेश तुम्ही परत माझ्याकडे बालरूपाने एकत्र व्हा आणि मला दर्शन द्या, तुमची सेवा करण्याची, तुमची भक्ती करण्याची मला अवसर प्रदान करा. तेव्हा भगवान ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एक झाला आणि ते दत्त बाळ त्रिभुवन दत्त बाळ तयार झाले. आणि तिथे अनुसूया माता खूप प्रसन्न झाली आणि गाऊ लागली, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर.
त्यांना या सर्व गोष्टी म्हणजे भगवंताची प्राप्ती, भगवंताचा भक्ताची प्राप्ती अशी झाली. त्यामुळे दत्ताचा खूप महिमा आहे. तर आपण परत जाऊया दिगंबरा दिगंबरा देवा अनुसया माता आणि अतिशय अशाच प्रकारे भगवंताची सेवा करू लागले, भगवंताची सेवा करू लागले. आणि पुढे दत्त भगवंतांनी अनेक संतांना अनुग्रह दिला. त्यामध्ये नवनाथ महाराज होत आहे, पशुनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ यांनी अवतार भगवंताच्या दत्त भगवंताचा जो अवतार होता त्याचा अनुग्रह प्राप्त त्यांनी केला आणि ते सिद्ध झाले. अशा प्रकारे तुकाराम महाराज यांना शरण जात. म्हणजे अभंगामध्ये काय सांगितलं होतं की भगवान या स्वरूपाला, या जीवनशैलीला त्यांनी स्वीकार केला. म्हणजे या जीवनशैलीला त्यांनी स्वीकार केला आणि ते स्वरूप त्यांनी निर्माण केलं दत्त भगवंतांनी. आणि त्या दत्त भगवंताला तुकाराम पारायचे होते ते त्यांना शरण जात आहे.
अशा प्रकारे तुकोबार आहे. दत्त भगवंताच्या संत भगवंताला नमस्कार करताय, भगवंताला विनवणी करताय, मला तुझी प्राप्ती झाली पाहिजे. या भागातून संत तुकोबार आहे दत्त भगवंताला शरण जात आहे आणि त्यांना मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, मला भगवंताचा अनुग्रह प्राप्त झाला पाहिजे याकरता ते विनवणी करताय. आणि भगवंताची प्राप्ती कशी होईल तर संतांच्या संगतीमध्ये आपल्याला जावं लागेल. भगवंताची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर संतांच्या चरणाशिवाय पर्याय नाही. संतांच्या चरणावरी माथा ठेवला असं आपण म्हणतो. संतांच्या चरणावरती जेव्हा आपण माथा ठेवतो तेव्हा आपलं भाग्य उघडलं जातं, तेव्हा आपलं भाग्य उघडलं जातं. म्हणून संतांच्या चरणाशिवाय या जीवाला पर्याय नाही. सर्व इथे उपस्थित सर्व श्रोत्यांनी संतांच्या संगतीमध्ये जायला पाहिजे. आणि भगवंताची प्राप्ती जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश जे आहे, आपल्या जीवनाचा जे खरं उद्देश जे आहे ते भगवंताची प्राप्तीसाठी आहे. भगवंताच्या प्राप्तीशिवाय या जीवात्म्याला कोणी ठार नाही. म्हणून सर्व संत भगवंताच्या प्राप्तीसाठी धावपळ करत आहे. संत भगवंताला विनवणी करताय की मला नमस्कार स्वीकार कर, मला नमस्कार स्वीकार कर, मला स्वीकार कर आणि मला या मृत्यू सागरातून तार जेणेकरून मी तुझी सेवा करू शकेल. सदैव वैकुंठ धामामध्ये राहून मी तुझी सेवा आराधना करेन अशी तुकोबाराय विनवणी करताय. दिगंबरा दया माझा नमस्कार या प्रकारे तुकोबाराय नमस्कार करताय. आणि भगवंताची प्राप्ती हे जीवनाचा उद्देश आहे. भगवंत कोणाला म्हणायचं हा भगवंत कोणाला म्हणायचं. भगवंत रूपवान आहे, कीर्तिवान आहे, वैराग्यवान आहे, धर्मवान आहे, बलवान आहे आणि ऐश्वर्यवान आहे. या हे षडगुण ज्याच्यामध्ये असतात तो भगवंत. आणि जर अशा भगवंताची प्राप्ती घ्यायची असेल तर षडगुण भगवंताला चरणामध्ये जावं लागेल. आणि ते षडगुण संपन्न जे आहे ते दत्तात्रय भगवंत आहे. दत्तात्रय भगवंताच्या चरणावरती जेव्हा आपण माथा ठेवू तेव्हाच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून दत्त हे मान संताचा अवतार धरून सुद्धा भगवंत संताचा अवतार धरून या जगाला भक्तीचा मार्ग शिकवला. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल संगती संगतीया. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल संगती Bye.
अमर